कोल्हापुरातील सीपीआरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून 50% सवलतीच्या दरात रोजच्या वापरातील विविध वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात। त्यासाठीच्या नव्या गाडीचा लोकार्पण सोहळा आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडला। या गाडीमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रोजच्या वापरातील वस्तू 50% सवलतीच्या दरात मिळणार आहेत। सीपीआरमध्ये गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात। रुग्णांबरोबर येणारे नातेवाईक सीपीआरच्या आवारात मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतात। गोरगरीब रुग्ण आणि नातेवाईकांना दररोजच्या वापरातील वस्तू स्वस्त दरात मिळाव्यात या उद्देशाने उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतलाय। टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, डायपर, सॅनिटरी पॅड अशा वस्तू 50% सवलतीच्या दरात दिल्या जातात। या वस्तूंच्या विक्री केंद्राची नवीन सुसज्ज गाडी तयार करण्यात आली आहे। त्याचं लोकार्पण नामदार चंद्रकांतदादा पाटील सौ अंजलीताई पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, अभयकुमार वंटे यांची प्रमुख उपस्थिती होती। संवेदनशीलता केवळ उक्तीतून नव्हे तर कृतीतून दाखवली पाहिजे। ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून प्रत्येकानं कार्य केलं पाहिजे अशी अपेक्षा नामदार पाटील यांनी व्यक्त केली। यावेळी अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे, डॉक्टर गिरीश कांबळे, ॲडव्होकेट संपतराव पवार, अमोल पालोजी, माजी नगरसेवक राजसिंह शेळके, माधुरी नकाते, भरत काळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते।